नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमस्कार. शेतकऱ्यांची शेती शाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी बुद्रुक आणि अल क्रॉप डेव्हलपमेंट 80-20 फार्मिंग बिझनेस स्कूल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. हा पोंडूळचा प्लॉट आहे. एक नंबर प्लॉट आहे. पहा त्याच्या कांड्याची जाडी आणि लांबी तुम्ही पाहू शकता. तर हे आपले आहेत मित्र. नाव सांगा. रोहिदास बापूराव पाटील. रोहिदास बापूराव पाटील पोंडूळ यांचा हा प्लॉट आहे. आणि हे आहेत आपले एक मित्र पिंटू भाऊ. नाव सांगा. पिंटू उपाडे. पिंटू भाऊ उफाडे, भोगते पोंडूळ. भोगते पोंडूळ. तर आपण यांना विचारू आपल्या ऊसाची लावगण कधी केली आणि त्याला डोस कोणकोणते रिकमेंडेड आहेत. ऊसाच्या कांड्याची साईज तुम्ही पाहू शकता. खालून तुम्हाला ऊसाच्या कांड्याची साईज दाखवतो. आता किती कांड्या ऊस आहे मोजू आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 17 18 19 18 ते 20 कांड्यावर ऊस आहे मित्रांनो. त्याची ग्रोथ एक नंबर आहे आणि ऊसाच्या कांड्याची जाडी पण छान आहे आणि साईज पण एक नंबर आहे. 6 इंच साईज आहे टिपऱ्याची. त्यामुळं यांचं जे ऊसाचं व्यवस्थापन आहे हे खूप छान आहे. तर आपण जे ऊस लावला तर याची लावगण किती तारखेची आहे. ऑक्टोबर महिन्याची लावगण आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये जो पहिल्या हप्त्यात लावला का शेवटला. शेवटला तर ऑक्टोबर सोडून देऊया आपण. नोव्हेंबर धरू. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून आणि हे जुलै. जवळपास 8 महिने पूर्ण झाले. 9वा महिना लागलाय. तर 9 महिन्यामध्ये जवळपास याला 20 कांडे म्हणजे एका महिन्याला 2 कांडे वाढली जवळपास. 9 2 18 तर 18 ते 20 कांडे आहेत आपले. तर एका महिन्याला 2 कांडे वाढले. तर आता आपण पावसाळी डोस याला टाकणार आहोत. तर पावसाळी डोसमध्ये जे मटेरियल आपण घ्यायचं आहे त्याच्यामध्ये ह्युमिक ॲसिड जर तुम्ही घेतलं किंवा कार्बोनडिझम जर घेतलं तर याच्यामध्ये आपल्याला कांड्याची जाडी पण वरी येणारी शेंड्याला चांगली येईल. आणि जे तुमचे कांडे जे झाले तर आज एका महिन्यामध्ये 2 कांडे तुम्हाला टाकले तर इथून पुढं एका महिन्यामध्ये 4 कांडे टाकील. म्हणजे हे पावसाळा तर 4 महिन्यात तुमचे 8 कांडे वाढतील. 8 आणि हे पहिले 20 28 तर 28 ते 30 कांड्यावर तुमचा ऊस जाईल. मग 30 कांड्यावर जर ऊस गेला तर एका कांड्याचं वजन सरासरी 100 ग्रॅम जरी धरलं तर 10 कांड्याच्या ऊसाचं वजन 1 किलो. तर 30 कांड्याच्या ऊसाचं वजन 3 किलो. मग 3 किलोचा जर ऊस आपला भरला आणि तुम्हाला जर मेंटेन संख्या जर समजा 40,000 ऊसाची मिळाली तर 4 त्रिकोण 12 म्हणजे 120 टन ॲव्हरेज बसते. तर आता याला रिकमेंडेड डोस जे आपण घेणार आहोत. तर आता तुम्ही कोणता आणायला सांगितला म्हणजे. आता इथं 10-26 2 आहे. एक 10-26 एक युरिया, एक पोटॅश आणि एक दाणेदार. एक दाणेदार सुपर फॉस्फेट. सुपर फॉस्फेट. अच्छा 10-26 एकरी 2 बॅग बरोबर ना. 10-26 एकरी 2 बॅग पोटॅश एक बॅग आणि युरिया एक बॅग आणि सुपर फॉस्फेट एक बॅग. तर असा हा शेवटचा यांचा मॅच्युरिटी डोस होतोय 1 एकरमध्ये. आणि त्याच्यामध्ये जर समजा ड्रेंचिंग जर घेतली तर ते ॲडव्हान्स शेड्यूल होईल. तर अशा हिशोबानं यांनी ऊसाचं व्यवस्थापन खूप छान केलं आहे. आणि ऊसाचे व्यवस्थापन एवढे छान करून बी आता पुढे जे त्यांना खोडवा व्यवस्थापन जे करायचं आहे तर खोड्यामध्ये तुम्ही 65 ठेवा. तर 65 ठेवली की आपल्याला अजून ऊसाचं उत्पादन वाढून जाईल. तर अशा हिशोबानं आपण जर समजा ऊसाचं व्यवस्थापन केलं तर आजच्या हिशोबानं जर 2,500 बी ऊसाला भाव धरला आणि 100 टन ऊस जर निघाला तर जवळपास 2.5 लाख रुपयाचं उत्पादन आपल्याला 1 एकरमध्ये मिळून जातं. तर शेतकरी मित्रांनो, हा प्लॉट कसा वाटला लाईक, शेअर आणि कमेंटमध्ये सांगा. आणि जर काही प्रश्न असतील तर ते प्रश्न आमच्या व्हॉट्सअपवर टाका. आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 9623066788. धन्यवाद मित्रांनो. नमस्कार. राम राम. चांगलं व्यवस्थापन केलं. एक नंबर. खूप छान. एक नंबर. शेती करून
आधी सांगा आणलं हे करून. जे शेवटचं आता टाकायचं नाही का खत टाकायचं बळद. बळदची एक डोस द्यायचा आता मॅच्युरिटी डोस पावसाळ्याचा मॅच्युरिटी डोस बळद द्यायचा एक बळद आता बघा तरी 3 फुट होईल हां लांब जवळ येईल हम्म. बाहेरून पण ऊस ढिगासारखा दिसतो. एक महिना झाला मी टाकून महिना आता तिथे टाकायचं आणि टाकता येत नाही एक महिन्यामध्ये टाकायचं कसं तरी मग टाकायचं एकदा